तर जय श्रीराम मित्रांनो, आपण निघालो आपल्या दुकानवर आलो. त्याच्यात तेवढे कस्टमर आले, कस्टमर केले. त्यानंतर आपली एक डिझाईन आली होती, तर डिझाईन तेवढी लग्नाची केली. त्यानंतर दुपारी आपण निघालो अभिन त्यांच्या घराकडे जायला, कारण त्यांची इथं आज सप्त्यात सप्ती पंगतीचा कार्यक्रम होता. त्याच्यात आपण आई झालो. ते जरा सोमनाथ भाऊ, आपला सचिन भाऊ सगळे आलेले होते मदतीला. तेवढे ते आले, गप्पा रंगल्या, गप्पा बिप्पा आल्या. त्यात अभिभाऊ काहीतरी त्यांचं चालू होतं वेगवेगळं. त्याच्यानंतर यांचं चालू होतं ड्रीम इलेव्हनला टीम लावायचं काम, कारण की आज एम आय आणि RCB ची मॅच होती. त्यात आपण निघालो लगेच हरिपाठाला जायला. मंदिरातलं लाइटिंग मस्त केलेली होती. त्याच्यात आपण आलो हरिपाठाला. हरिपाठ चालू होऊन गेलेला होता. हरिपाठ संपला आणि साईन त्यांनी डायरेक्ट खाली बसून घेतलं होतं. काय चालू होतं त्यांचं माहिती आहे. आणि आपला अष्टज भाऊ काय म्हणतो बघा. चल फिर आपण येऊ पंक्तीला. अरे कहना क्या चाहते हो? काय करावं इथे हरिपाठात आमचा माणूस लय लेट आला. हरिपाठ संपला आज एकतर. आता काय या बा घामानी गर्दी झालेलं आहे. आता काय बोलावं माणसाने. आता काय हे इकडं हा आदेश पण आमचा नुसता येडावानी कर राहिला. आणि आता आम्ही चाललो संत भजनाला. आता इथं आम्ही कसे संत लोक झालेलं आहे. संत भजनाला चाललो. हरिपाठ संपलाय, आता वाढायला जाऊ पटकन. तर त्याच्यात आपली माझ्या आधी चिल्लर पार्टी मुक्कर येऊन बसली नाही का तिथं बायांमध्ये. त्याच्यात आपण पोहोचलो बायन त्यांची इथे, कारण त्यांची इथे पंगत ठेवलेली होती. त्याच्यानंतर सोमभाऊ आणि लगेच वाढायला बी लागले रपसप मध्ये. त्याच्यात हे भेटले सैशन, ते बसलेलं जेवायला. यांचं चालू होतं एकदम आरामामध्ये. नंतर इकडे पाहिलं तर पाटील साहेबांचं चालू होती मॅच पाहायचं काम. म्हणलं काय जेवून घ्यायचं, ते नाही मॅच पाहत बसले. त्याच्यानंतर त्यात हे अभिभाऊचं काय चालू होतं काय माहिती, फोन बोलत वाढत होता घडी. त्याच हा ब्लॉग इथे संपवला. भेटू उद्याच ब्लॉग मध्ये. धन्यवाद.